पुण्यातील साखर संकुल इथं 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. एआय संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. खैरे दानवे वादानंतर प्रथमच नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दोघं एकत्र आले. संजय राऊतांच्या एका बाजूला दानवे, दुसऱ्या बाजूला खैरे बसले होते. यावेळी दानवेंनी खैरेंचे आशीर्वाद घेतले. चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते असून ते त्यांची योग्यता डावलून दुसऱ्यांना संधी देतात. खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य, तर खैरेंना आम्ही आमंत्रण दिलं असून त्यांचा योग्य सन्मान करू. म्हस्केंकडून खैरेंना खुली ऑफर. चंद्रकांत खैरे आणि आपल्यात कुठलाही वाद नाही, आमच्यात सगळं आलबेल आहे, मात्र नेहमीच सोबत आहोत, अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरात उपनेते सुधाकर बडगुजर यांची खतखत दिसून आली. हमें तो आपणों लुटा, पक्षात नव्यानं आलेल्या आपल्याला शहाणपण शिकवतात. बडगुजर यांनी हे विधान केलेले आहे, तर संजय राऊतांची बडगुजर यांना विषयावरच बोलण्याची सूचना त्यावेळी देण्यात आली. भाजप उन्मत्त हत्तीसारखा वागतोय, आपल्याला हा उन्मत्तपणा संपवला पाहिजे. अंबादास दानवेंनी शिबिरात हल्लाबोल केला. मुंबईत भाजपकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला, असाही दावा दानवेंनी केला. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा मनपानं हटवला. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. काठे गल्ली ते भावानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यात आला आहे. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. काठे गल्लीत मध्यरात्री पोलिसांवर वाहनांवर दगडफेक झाली होती. शिवसेनेच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच दर्गा कारवाई झाली. खासदार संजय राऊतांनी दावा केला. दंगली कुठे घडवायचा याचा मुहूर्त भाजपवाले काढत असतात, असाही आरोप राऊतांनी केला. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्यावरील कारवाई मुद्दामून केली की योगायोग, आदित्य ठाकरेंनी टोला लगावला. महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जात आहे, जातीय दंगली निर्माण केल्या जात आहेत, असा आदित्य ठाकरेंनी आरोप केला. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवल्याचं स्वागत आमदार देवयानी फरांदेंनी ही प्रतिक्रिया दिली. देश संविधानावर चालतो, झुंडशाहीवर चालणार नाही. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं फरांदेंनी वक्तव्य केलं. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जात मंत्री दादा भुसेंकडून जखमी पोलिसांची विचारपूस करण्यात आली. दर्गा अतिक्रमण हटवताना बंदोबस्तात दगडफेकी दरम्यान जखमी झालेल्या पोलिसांची ही विचारपूस करण्यात आली. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. सत्तेच्या ऑक्सिजन शिवाय ते जगू शकत नाही, ते दुसरीकडे गेले. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी ही टीका केली. संजय राऊत जळके लाकूड आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली म्हणून धूर निघतोय. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी टीका केली आहे. तुम्ही दिल्लीत लपून भेटता तेव्हा आम्ही काय बोलतो का, असा म्हस्केंनी टोला लगावलाय. खचलेलं मन, खचलेला पक्ष आणि खचलेला नेता, खचलेली वृत्ती, एवढंच खासदार नरेश म्हस्केंचा ठाकरेंच्या निर्धार शिबिराच्या स्टेज खचल्यावर टोला लागवण्यात आला. महात्मा फुलेंच्या जीवनपटातील ऐतिहासिक सत्य काढून टाका म्हणणारे सांस्कृतिक दहशतवादाचे वाहक आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. या दहशतवाद्यांना रोखायला हवं. बहुजनांनो डोळे उघडा, अशी आव्हाड यांनी एक्स पोस्ट केली. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला 20 पोलिसांचं संरक्षण द्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आहे. शरद पवारांनी फावल्या वेळात नवा इतिहास लिहावा, पडळकरांनी खोचक टीका केली. अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. देशातल्या सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन संपन्न झालं. अमरावती मुंबई विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवारी सुरू असणार आहे. विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटींचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं वितरण झालंय. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 लाखांचं हे अनुदान देण्यात येणार आहे. पुण्यातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी. विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे हे निवेदन दिलं. सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना आहे. सरकारनं युवकांच्या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आमदार रोहित पवारांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एक्स पोस्ट केली. बीडच्या माजलगावमधील बाबासाहेब आगे प्रकरणातील आरोपी नारायण फपाळाला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भरदिवसा आगे यांची हत्या करण्यात आली होती. मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली. ईडी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या झटापटीमध्ये खासदार वर्षा गायकवाड किरकोळ जखमी झाल्या. जीटी रुग्णालयात वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार सुरू. मुंबईतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकानं मुलीची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलंय. मनसेने त्यामुळे शाळेत राडा घातला. मनसैनिकांनी शिक्षकाला कोळसा फेकून मारला.
मुंब्रामधील बलात्कार आणि मर्डर केसमधील आरोपी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्यार्थी कार्याध्यक्ष मार्जिया पठाण आक्रमक झाल्या. ठाणे कोर्ट परिसरात आरोपीवर चप्पल भिरकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुंबईतील लेफ्ट फोर्ट महापालिका कार्यालयावर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा निघाला. डोक्यावर हंडा घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. मुंबईत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आंदोलन केलं. कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना इंधनाचे दर कमी केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. पंतप्रधान मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून जगन्नाथ नानाशंकर शेट यांचं नाव द्यावं या मागणीसाठी संघर्ष समितीकडून आंदोलन करण्यात आलं. 31 जुलैला नानांच्या पुण्यतिथीने या नामांतराची घोषणा करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांचं वेतन थकलंय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याचा मनसेनं आरोप केला. ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून मराठी बोलण्यास मनाई करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं. पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली. ज्या भागात दहशत माजवली त्याच भागात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांनी चंद्रपूर महानगरपालिकेसमोर उभ्या असलेल्या उपायुक्तांच्या गाडीवर खोट्या नोटा उधळल्या. मनपा आयुक्त हेच भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचा देशमुखांनी आरोप केला आहे. मुंबईतील मेट्रो 2B मार्गावर चाचण्यांना सुरुवात झाली आहे. जवळपास 5.5 किलोमीटर लांबीचा या पट्ट्यात चाचण्या सुरू आहेत. या वर्षाच्या अखेरीस मेट्रो 2B मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात 721 सरपंच पदाच्या आरक्षणाची लॉटरी पद्धतीनं सोडत निघाली. महिलांसाठी तब्बल 311 पदं राखीव आहेत. मुदत संपल्यानं लवकरच या निवडणुका होणार आहेत. अकोल्याच्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात 22.83 दशलक्ष इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आजपासून अकोला शहराला 5 दिवसात पाणी पुरवठा केला जाणार आहे. तापमान वाढत असल्यानं साताऱ्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या उष्माघात विभाग सुरू करण्यात आला आहे. बीडमध्ये तापमानाचा पारा वाढला असून अंगाची लाहीलाही होते. गुरांनाही उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी त्यांच्या अंगावर पाण्याचा शिडकाव केला जातोय. बीडमध्ये सध्या तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, आरोग्य विभागानं आवाहन केलं. अहिल्यानगरच्या अकोळनेर इथं जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा चालू आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णी यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 24 एप्रिलला सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे. तमाशा कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत झालेली आहे. फडमालक, कलाकार, वादक यांच्या समस्या समजून घेऊन पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी समिती उपाययोजना सुचवणार आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अंधेरीत ईडीची धाड पडली. अंधेरी पूर्वेकडील तेली गल्लीतील हॉटेल इम्पेरियल पॅलेसमधील 5व्या मजल्यावर ईडीनं कारवाई केली. या कंपनीकडून 2300 कोटींचा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात आले. मंगळवारीही ईडीनं वाड्रा यांची सुमारे 6 तास चौकशी केली होती. गांधी परिवार कायद्यावर मोठा नाही, त्यामुळे काँग्रेसनं बालिश आंदोलनं टाळावीत असा सल्ला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काँग्रेसला दिला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या मानहानी प्रकरणात मेधा पाटकर यांनी दाखल केलेला अर्ज कनिष्ठ न्यायालयानं फेटाळला होता. त्याविरोधात दाखल याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाहीला स्थगिती दिली. भाज्या आणि प्रथिनयुक्त वस्तूंच्या किमतीत घट झाल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ महागाई 3.34% आली. ही जवळपास 6 वर्षातली नीचांकी पातळी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.